नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी भाचा बसला होता गाडीमध्ये. मग काय त्याला रोजच गाडी सकाळी सकाळी बसवावं लागतं, तरच तो कुठं बाहेर जाऊ देतो. नाहीतर कसं आहे, त्याला लई गाडीचा नाद आहे. सकाळी मोटरसायकल नाहीतर गाडीत दोन्हीपैकी एकात बसवावंच लागतं. कसं आहे, शेवटी भाचा आहे हो. त्याचे लाड नाही पुरवणार तर आपण नाही पुरवणार तर कोण पुरवणार. मग काय सकाळी सकाळी गाडी भरली. आज काय आपली घरचीच काकाची तूर घेऊन आपल्याला जायचं होतं उदगीरला. मग काय गाडी वगैरे भरली मित्रांनी. मग सकाळी सकाळी निघालो. वातावरण पण एकदम बरं झालं होतं. मग काय वातावरणाचा आनंद घेत निघालो उदगीरच्या दिशेने. सकाळी सकाळी पावसाचं पण वातावरण होतं. ताडपत्री थोडीशी फाटलेली, त्यामुळं काय लावला रिपीट. मग म्हणलं आधी जाऊन पोचायचं मार्केटला. मग काय पाऊस येऊ दे नाही तर काय येऊ दे. आपलं नशीब जरा चांगलंच होतं. थोडं थोडा रिमझिम पाऊस आला, पण काय मोठा पाऊस नाही आला. मग काय आलो सकाळी सकाळी. आम्हालाही आलं नव्हते, त्याच्या आधी आपली गाडी आली. कारण कसं आहे, गाडी होती थोडीशी ओव्हरलोड. मग म्हणलं सकाळी सकाळी चालू करावं. मग काय सकाळी सकाळी आली तात्या. मग तूर जरा आपली डाळ वगैरे झाली होती. मग काय म्हणले जरा घोळून घेऊ, कारण आज येणार होता सवाल. म्हणलं कसं आहे, 2 रुपये जास्त आले पाहिजेत. मग काय थोड्या वेळानं सवाल आला, तात्याने पुकार वगैरे चालू केली. मग काय मार्केटमध्ये जरा वजन राहतं व्यापाऱ्याचं, असं राहतं. कसं आहे, त्यांच्या हिशोबानं भाव जो आहे आपल्या तुरीला मार्केटपेक्षा चांगलाच भेटला. तर आपला माल थोडासा नॉर्मलच होता, एक नंबर नव्हता. त्यामुळे जो भाव भेटला तो एक नंबर भेटला. सवाल जो झाला लास्ट झाला 6,570 रुपये. मग काय म्हणलं, काल 6,400 6,500 विकली होती, त्यापेक्षा 70 रुपये वाढून आले, तेच खूप झाले. शेतकऱ्याच्या तापेक्षा संपत नाही तो. पण कसं आहे, जो भेटला भाव तो एक नंबर भेटला. त्याप्रमाणे आपण लगेच बीट वगैरे झालं. 6,570नं आपली तूर विकली. सोयाबीन 4,200 रुपयापर्यंत विकलं. आणि हरभरा जो आहे 5,500 5,550पर्यंत विकला. मग सर्व झालं, माप वगैरे चालू झालं. मग काकासोबत आलो. जवळच इथं हॉटेल आहे मंदाडे यांचं, त्यांच्या हॉटेलवर वगैरे जेवण वगैरे केलं. घरून डबा आणला होता. मग म्हणलं थोडासा राईस घ्यावं. मग थोड्या वेळानं आपले माप चालू झालं. माप वगैरे केल्यानंतर जवळपास आपण गाडीमध्ये 20-22 क्विंटल माल आणला होता. 20 क्विंटल माप झालं आणि 2 क्विंटल माल थोडा खराब झाला. मग काय म्हणलं लगेच पट्टी वगैरे करावं, म्हणजे आपल्याला कसं गावाकडे जायला मोकळं होईल. 4 वाजताच बाहेर निघालो. एक नंबर आपले तात्या आहेत, त्यांच्या राजूभाऊनं पट्टी वगैरे करून दिली. मग काय लागलं ट्रॅफिकमध्ये काकाला सोडलं बसस्टँडला. मग निघालो आपण गावाकडे. येताना थोडंसं रिमझिम रिमझिम पाऊस चालू झालं होतं. मग म्हणलं काय आता काम झालेलं आहे. ताडपत्री पण सोडून टाकली होती. एक नंबर मोकळं झालं होतं वातावरण. मग थोडासा कंटाळा आला म्हणून मग म्हणलं आज जरा स्ट्रिंगवर सुट्टी द्यावं आणि एक ॲपी फीस घ्यावं. इथं ॲपी फीस भेटतं. फीस घेतलं, मस्तपैकी एनर्जी आली. मग दाबत नेली गावाकडे गाडी. मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.